आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आज सकाळपासून नोटांवरच्या फोटोची मोठी चर्चा आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली। देशाच्या राजधानीतून सुरू झालेल्या या नोटांवरच्या फोटोचं राजकारण महाराष्ट्रातच जास्त तापलंय। सर्वच राजकीय पक्षांमध्ये नोटांवर कुणाचे फोटो असावेत याची मागणी करण्याची स्पर्धाच रंगली आहे। नोटांवर फोटो छापण्यासाठी कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव सुचवतंय तर कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव। याशिवाय काहींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव सुचवलंय। हे कमी की काय? आता तर या नोटांवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असावं अशी मागणी सत्ताधारी भाजपकडूनच करण्यात आली आहे। भाजपनं ही मागणी करतानाच ठाकरेंच्या पक्षानं त्याला काउंटर मागणी केली आहे। नोटांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच हवेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांचा फोटो आपल्या भारतीय चलनावर दिसावा अशी मागणी किंवा अशी इच्छा मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केली। ही एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक वैयक्तिक मागणी आहे। देशाचे पंतप्रधानांनी नेहमीच शब्दात पलीकडे जाऊन कृतीतून पण शिवरायांबद्दल आदर व्यक्त केला आहे, म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी माझी भावना या निमित्ताने व्यक्त केलेली आहे। आपला बहुभाषिक देश आहे, बहुप्रांतांचा देश आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, प्रत्येकाचं दैवत असतं आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत। त्या ठिकाणी योग्य वेळी या देशहितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी अशी गरज भासली तर ते योग्य निर्णय घेतील। आम्ही जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात अशा प्रकारची फोटोंची स्पर्धा करणं योग्य असं मला वाटत नाही। शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही आणि ह्या नोटांच्या राजकारणामध्ये शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे हो, त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही। परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे, मला असं वाटतं की बाळासाहेबांचा असायला पाहिजे। पण माझ्या वाटण्याला काही महत्व नाहीये ना, शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्याच्यावर काय असायला पाहिजे। हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत। श्रीमान उद्धवजींचे नेते आता नोटांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची मागणी करतात, ती त्यांनी जरूर करावी। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर असावा ही प्रत्येकाचीच मनोमन इच्छा आहे, पण श्रीमान उद्धवजी आणि त्यांच्या नेत्यांना ही मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे त्याचं ते कधी उत्तर देणार आहे? त्यामुळे आता या नोटांवरच्या फोटोंवरून बरंच काही सुरू आहे। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला। तब्बल अर्ध्या तासाच्या या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली। प्रशासनाला तातडीनं मदत जाहीर करायला लावू असं आश्वासन त्यांनी दिलं। उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला इथे पाठवलंय असंही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं। तर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिंदेंच्या पक्षाकडून घणाघाती टीका करण्यात आली। घोषणा हे एक वेगळे यंत्र झालेलं सरकारचं, अनेक घोषणा झालेल्या आहेत पण कुठेही त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाहीये। मग दहीहंडीत असेल, आता पण शिदांच्या बद्दल असेल, ह्या घोषणा आणि तारखा एवढंच चाललेलं आहे, कुठेही त्याची अंमलबजावणी जमिनीवर दिसत नाहीये। खरं तर कृषी मंत्री असतील किंवा इतर सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन धीर देणं आज गरजेचं आहे। संभाजीनगरमध्ये कोणी राहिलेलं नाहीये यांच्या सोबत, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना डिस्टर्ब करण्याकरता जर तुम्हाला दौरे करायचे होते ना तर जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तेव्हा का नाही दौरे केले हो? त्यावेळी दौरे कोण करत होते? अजित पवार। दौरे कोण करत होते? शरद पवार। दौरे कोण करत होते? सुप्रिया सुळे। अहो, आपण या राष्ट्रवादी करता आपण सत्तेवर होतो का? शिवसेना म्हणून काय केलं तुम्ही, हा माझा प्रश्न आहे त्यांना। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। केवळ द्वेषामुळे टीका केली जात असून दातृत्व असलेला मुख्यमंत्री राज्याला लाभल्याचंही दरेकर म्हणाले। तसंच आदित्य ठाकरे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं।
त्यामुळे आता मदतीवरून आणि जे पाहणी दौरे सुरू झालेले आहेत राज्यात त्यावरून वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शनिवारपासून राज्याच्या विविध भागाचा दौरा करणार आहेत. त्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लवकरच राज्याच्या काही भागात दौरा करणार असल्याचं म्हटलं. औरंगाबादला प्रत्यक्ष जाऊन त्यांनी भेट दिली आणि यानंतर आता अन्यही राजकीय पक्षांच्याकडून अशाच प्रकारची मागणी होऊ लागली आहे. खरं म्हणजे ओला दुष्काळ म्हणजे काय, ओला दुष्काळ झाल्यावर त्याचे निकष काय आहेत, निकष बदलण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केवळ राजकीय द्वेषातना, सरकारच्या द्वेषापोटी केली जाते. शेतकऱ्यांसाठी कधी नव्हे एवढे पैसे त्यांच्या थेट अकाउंट्सवर देण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने केलं की मुख्यमंत्री कोण हे देवाला माहीत असं आदित्य ठाकरे म्हणतात. मला वाटतं आपण बळीराजाला देव मानतो आणि म्हणूनच काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बळीराजाला आपल्या वर्षा निवासस्थानी बोलावलं, त्याचं औक्षण केलं, त्याला दिवाळीची भेट दिली आणि मुख्यमंत्री शेवटच्या बळीराजापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले. आता एखाद्याने डोळ्यावर झापडच लावली असेल तर त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री दिसणार कसा? ठाण्यात जाऊन उद्धव ठाकरे साहेब सभा घेणार आहेत तर त्याचं कौतुक कसलं? म्हणजे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, त्याच्यावर किशोरी पेडणेकर सांगणार ढोल ताशा वाजवायची काय गरज आहे, ते तर सरकार आहेत, जातात ते वेगळं काय, मग त्यांचा ढोल ताशा वाजवाय नको आणि तुम्ही उद्धवजी ठाकरे साहेब ठाण्यात सभा घेणार त्याचा ढोल ताशा वाजवताय. मला वाटतं त्याच्यामुळं आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं कार्टं अशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टींकडे पाहता येणार नाही. सगळ्यांसाठी एकच प्रकारची भूमिका असणं आवश्यक आहे. तिकडे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मात्र राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी मागणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळं सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना फार मोठं नुकसानीला तोंड द्यावं लागले आणि त्यामुळं सरकारकडे मागणी आपण करतोय पण सरकार मात्र त्याविषयी टाळाटाळ करतंय आणि त्यामुळं विरोधी पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमची मागणी आहे की महाराष्ट्रात ज्या ज्या भागात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊन लोकांचं नुकसान झाले त्या सर्व तालुक्यामध्ये ओला दुष्काळ सरकारने ताबडतोब जाहीर केला पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मागचं सरकार सुप्रिया सुळे चालवत होत्या, मुख्यमंत्री फक्त नामधारी होते अशा शब्दात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबाला सध्या फक्त टीका करण्याचा उद्योग उरलाय असा टोलाही त्यांनी लगावला. विश्वास ठेवणार नाही. सर, सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती अंधारात गेलेली आहे. सुप्रियाताई, मागचं सरकार तर तुम्हीच चालवत होता, मुख्यमंत्री फक्त नामधारी होते. तुम्हाला माहिती आहे का खऱ्या अर्थाने जे नुकसान जे झालेलं आहे ना, ही सत्ता गेल्यानंतर लोकशाही आघाडीची, राष्ट्रवादी पक्षाची आणि पवार फॅमिलीचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांना त्यांनी घरात बसवलं होतं आणि बेफामपणे या महाराष्ट्रामध्ये ही लोक सुटली होती तर त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळा आलेला आहे. त्यामुळे काही ना काही कारण देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सत्तेवरती टीका करण्याचा एकमेव उद्योग सुप्रियाताई आणि पवार फॅमिलीला उरलेला आहे. महाराष्ट्रातील जनता यावर विश्वास ठेवणार नाही. शेतकऱ्यांचा खऱ्या कधीच. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण. विद्याताई, स्वागत आहे आपलं.
नरेश म्हस्के यांनी जे म्हटलंय की सुप्रिया सुळेच मागचं सरकार चालवत होत्या, तुम्ही हे पॉझिटिव्हली घेताय म्हणजे कौतुक म्हणून घेताय का टीका म्हणून? नाही, अगदीच मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे. त्याच्याकडे एवढं लक्ष देण्याचा अर्थ नाहीये. कारण सुप्रियाताईंचा काही संबंध नाहीये, त्या सरकारशी काही संबंध नव्हता. त्या खासदार म्हणून आहेत आणि अत्यंत छानपैकी तिकडे संसदेमध्ये काम करतात, अतिशय सुंदर बोलतात आणि मोदी सरकारला वेळच्या वेळी चपराक मारायचं कामही करतात. त्यामुळे त्यांना काय महाराष्ट्र सरकारच्या इथे ढवळाढवळ करणं किंवा असं त्यांनी कधीही केलेलं नाहीये. त्यामुळे नरेश म्हस्क्यांना सांगितलं पाहिजे की ह्या महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशातलं वातावरण इतकं भयंकर झालेलं आहे, म्हणजे रुपया किती घसरण होते, अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जे ढोंगी हिंदुत्वाचं राजकारण भाजप करू पाहते आहे, बर, ते रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांचा वैयक्तिक इथे काही स्वार्थ नव्हता की पुरोगामी जे महाराष्ट्र आहे तो तरी या झंझावामध्ये आपण रोखून धरला पाहिजे. आणि निश्चितच शरद पवार साहेब असतील, तिकडे ममता बॅनर्जी असतील, साऊथ मध्ये बरेच राज्य असतील, यांनी बर. केलेलं आहे. विद्याताई, त्यामुळे आपल्यासोबत अशा स्वतः प्रकारे- नरेश म्हस्के जोडले गेलेत ज्यांनी ही टीका केली आहे. नरेशजी, तुम्ही सुप्रियाताईंचं कौतुक करताय का तुम्हाला असं वाटतं की जे करत होत्या सुप्रियाताई ते योग्य नाही? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, सुप्रियाताईंच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, तुम्हाला सांगू ना, की सत्ता गेल्यानंतर जर खरं नुकसान जर कोणाचं झालं असेल ना, तर पवार फॅमिलीचं झालेलं आहे, शरद पवार साहेबांचं झालेलं आहे, सुप्रियाताईंचं झालेलं आहे, अजितदादांचं झालेलं आहे. मुख्यमंत्री जरी उद्धव साहेब असले ना, तर त्याला 4 भिंतीच्या आत त्यांनी ऑफिसमध्ये बंद करून ठेवलं होतं आणि मुख्यमंत्री म्हणून हीच लोक फिरत होती. आणि तर त्यांचा तो राग आहे ना, तो आता सत्ता गेल्याचा तो त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतोय. त्यामुळे त्यांच्याकडून ही अशा प्रकारची वक्तव्य दिसून येत आहेत. बर, विद्याताई, सत्ता गेल्यामुळे फ्रस्ट्रेशन आहे हे सगळं? फ्रस्ट्रेशन नाहीये, काय आहे, गद्दारी करणारे म्हणजे जे खोके घेऊन जे गुपचूप बाजूला झाले, अहो त्यांना जर सत्ता मिळायची होती स्वतःच्या हिमतीवर तर सुरतला का गेले, गुवाहाटीला का केले, जादूटोणा जंतर मंतर करून सत्ता का मिळवली, पैशाचे खोके घेऊन का मिळवली, तिकडे ते अमित शहाच्या शरणागती का पत्करली, दिल्लीला जाऊन त्यांनी मुजरेगिरी केली. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे का? तेव्हा यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि हे आम्हाला शिकवू नये. आदरणीय शरद पवार काय असतील, सुप्रियाताई काय असतील, हे नेहमी महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नरेश म्हस्केंनी टीका करणं आणि त्यांची स्वतः आता ते प्रवक्ते झाल्यापासूनच टीव्हीवर दिसायला लागले, आधी कुठे होते हेही आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे त्यांना एवढ्या गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाहीये. बोलू द्या त्यांना काय बडबड करायचं. आता ज्या विद्याताई ज्या बोलत होत्या, मुळात गद्दारी राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती आहे ना, तर जन्म हा गद्दारीतूनच झालाय. काँग्रेसमधून बाजूला होऊन आपण हा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्याच्यामुळे तुम्हाला गद्दार म्हणण्याचा तर अधिकार नाहीये. आणि पुन्हा त्या सोनिया गांधींच्या बाजूला आपण बसायला लागलेले आहात. त्यामुळे विद्याताई, नरेश म्हस्के कोण होता, काय होता? नरेश म्हस्के एक कार्यकर्ता आहे. नरेश म्हस्केनी कोण ओळखत होतं, नाव ओळखत होतं हा विषय नाहीये. पण आपली ओळख काय आहे? आज आपण महिला नेत्या म्हणून बोलतात, वैयक्तिक तुम्ही बोललात म्हणून सांगतो, मला बोलायला लावू नका. आपल्याबद्दल आपल्या घरातल्या व्यक्तींनी काय टीका केली आहे महिला नेत्या म्हणून म्हणता. वैयक्तिक गोष्टींमध्ये करू नका. वैयक्तिक टीका नाही, नरेश म्हस्केला म्हणावं, तू एकदा भेट, मी तुला दाखवते कोर्टाच्या ऑर्डर्स काय, घरात काय प्रकरण झालं. एवढे नागपेक्षा नरेश म्हस्केला म्हणावं, ये मी तुला दाखवते काय काय प्रकरण झालं होतं ते. मला बोलायला लावू नका, कळलं ना? तुम्ही मुद्दा नाही विद्याताई, मी तुम्हाला दोघांना 1 सेकंद थांबवतो आणि एक प्रश्न फक्त विचारतो. हे सरकार, मागचं महाविकास आघाडीचं सरकार पवार कुटुंबीय चालवत होते किंवा सुप्रियाताई चालवत होत्या, हे तुम्ही पॉझिटिव्हली घेताय का निगेटिव्हली? विद्याताई, अगदीच महामूर्खपणाचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्हली घेण्यासारखं काहीच नाहीये आणि यांच्या वायफळ बडबडीकडे लक्ष देण्याचंही कारण नाहीये. कारण ह्यांना काही बोलायचा अधिकार नसतो, तेव्हा ते घरातल्या गोष्टींवरती बोलतात. इतकी त्यांची पातळी खाली. नरेशजी, थोडक्यात तुमच्याकडे 30 सेकंद. नरेश म्हस्के कोण होता? आपणच म्हणालात ना, कोण ओळखत नव्हतं.
अरे नरेश मस्के फोन कर, मी सांगते तुला काय झालंय ते. नाही, नाही, नरेशजी मुद्द्यावर सुप्रियाताई बडबड कर. मागचं सरकार चालवत होत्या आणि हे सरकार चांगलं चालत नाही, या सरकारवर टीका होते, म्हणून तुम्ही नाराज आहात सुप्रियाताईंवर आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारची टीका करताय. नाही, सुप्रियाताईंनी टीका केल्यानंतर मी त्याला उत्तर दिलेलं आहे. हे सरकार लोकांमधलं सरकार आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, जनतेचा प्रतिसाद आपण पाहताय. ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री जात आहेत, रस्त्यावरती हजारो लोक उतरतायत. मुख्यमंत्री पंढरपूरला पूजेला गेले, तुम्ही पाहिलं, लाखो भाविक रस्त्यावर उतरले. लोकांमधलं सरकार आहे, लोकांचं सरकार आहे. सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय या राज्यामध्ये. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षाला सामोरे जाणार आणि अपेक्षा लोकांच्या पूर्ण करणार. सुप्रियाताई असो आणि आणखी कोणी असो, कितीही टीका केली तरी या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकतोय. आम्ही दिल्लीश्वरांकडे जातोय, महाराष्ट्राच्या विकासाच्या करता जातोय. ठीक आहे, इतर कोणाच्या वैयक्तिक प्रश्नाकरता आम्ही दिल्लीश्वरांकडे जात नाही आहोत. ठीक आहे. पुढच्या काही काळात आपल्याला कळेल की यातलं पडद्यामागचं सुद्धा वास्तव काय आहे ते. पण सुप्रिया सुळे यांच्यावर नरेश म्हस्के यांनी टीका केली आणि ही टीका स्वाभाविकपणे राष्ट्रवादी काँग्रेसला अजिबात रुचलेली नाही. नरेश म्हस्के बाळासाहेबांची शिवसेनाचे मुख्य प्रवक्ते आणि यासोबतच विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत होत्या. दोघांचेही मनापासून धन्यवाद. तिकडे एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा शाखांचा वाद समोर आलाय. डोंबिवली आणि नवी मुंबईतल्या तुर्भे इथली शाखा कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा जोरदार वाद पेटला. शाखा आमचीच असा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता. यावेळेला पोलिसांच्या बंदोबस्तात ही शाखा शिंदे समर्थकांच्या ताब्यात देण्यात आली. या विरोधात आक्रमक होत ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी आणि आरडाओरड केली. तर नवी मुंबईतल्या तुर्भे शाखेवर शिंदे यांच्या पक्षाकडून दावा करण्यात आला. यानंतर वाद सुरू झाला. यावेळेला पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेना शाखेवर नवा फलक लावण्यात आला. यावर आक्षेप घेण्यासाठी ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. मात्र या शाखेचा पेपर दाखवताच ते परत गेले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता. हा आमचा पहिल्यापासून आहे. आम्ही इथे कारभार पक्षाचे करत होतो. वर्षानुवर्षे इथेच काम आम्ही करत होतो. सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या याच्या कार्यात असे आपली शिवसेना पक्षाचं काम असेल, आम्ही वर्षानुवर्षे ते काम करत होतो. आता फक्त ही शाखा आपली कायदेशीर आपल्या ताब्यात आलेली आहे. आपण त्याचा रीतसर व्यवहार केलेला आहे. वर्धमान ज्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी आम्ही रीतसर ॲग्रीमेंट केला आणि ती ॲग्रीमेंट करून सेल ॲग्रीमेंट केला आणि ती आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आजचा एवढाच विषय, दुसरा का नाही. आणि इथे आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत आणि करत पण आहोत आणि याच्यानंतरही करणार आहोत. एवढाच विषय आहे. शाखेची परिस्थिती काय होती आपण कधी पाहिलेलं आहे? या पूर्वीची परिस्थिती काय होती? पण ही सर्व नावारूपाला या ठिकाणचं पूर्ण रिनोव्हेशन असेल, या ठिकाणची सर्व देखभाल असेल, ही डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे लोक करत होते. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखा या आमच्या आहेत आणि आमच्या ताब्यात आहेत. आणि जर कोणी उगाचच अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकार आम्ही सहन केला जाणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले आमदार पळतील असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नाही असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. पातळी सोडून आदित्य ठाकरे यांनी बोलू नये असा इशाराही त्यांनी दिलाय. खोतकर आणि आमच्यातली कटुता आता संपली असल्याचंही दानवे यांनी जाहीरपणे पुन्हा एकदा सांगितलं. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला आमच्या गटात घेण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही दोघं एकच आहेत. आता आम्ही सरकार चालवतो आणि आम्हाला सरकार चालवायचं आहे. आता उर्वरित काळ पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या 5 वर्षाला आम्हाला सरकार निवडून आणायचं आहे. त्यामुळं जर कधी उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणणार नाही की शिंदे गटातले माणसं फुटणार आहे, तोपर्यंत त्यांच्याजवळ असलेले जे आमदार आहेत ते पक्के राहणार नाही. कारण ते बी पळण्याच्या तयारीत आहे. आपल्याजवळ असलेले पळू नये म्हणून ही अफवा सोडलेली त्यांनी. त्यामुळे हे काही पळत नाही कुठं.
कोणावर तुटून पडलेलो नाही. वयाचा एक भाग असतो. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे जर त्यांनी वक्तव्य केले तर भाजपचा कोणताही नेता त्यांच्यावर तुटून पडण्याचं काही कारण नाही आहे. बोलण्यामध्ये वयाचा एक भाग असतो, सिनियरिटीचा एक भाग असतो. त्यांनी उठावून मोदीजीवर बोलावं, त्यांनी उठावून देवेंद्रजीवर बोलावं, ही पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांच्यापैकी 2.5 लाख प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आल्याचं बोललं जातं. यावर अनिल परब यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं. आम्ही दिलेली पत्र योग्य आहेत, एकच फॉर्मॅटमध्ये ती दिलेली आहेत. प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आल्याच्या बातम्या या जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच बच्चू कडू यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांनी त्यांची लढाई जोरदारपणे लढावी असंही परब म्हणाले. ही मला वाटतं अफवा आहे. शिवसेनेने जी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत ती व्यवस्थित त्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहेत. आमच्याकडे देखील अशा प्रकारच्या बातम्या कोण कोण सांगते की काही रिजेक्ट केली आहेत, काही ठेवलेली आहेत. मला सांगा, एकच फॉर्मॅटमध्ये जर प्रतिज्ञापत्र जर आम्ही दिलेली असतील तर त्याच्यातली काही बरोबर आणि काही चुकीची असं तर होऊ शकत नाही. परंतु ह्या जाणीवपूर्वक सोडलेल्या बातम्या आहेत आणि असं कुठलंही पत्र ॲफिडेव्हिट रिजेक्ट केलंय असं आम्हाला निवडणूक आयोगाने कळवलेलं नाही. बच्चू कडूंना माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. ही लढाई त्यांनी जोरात लढावी. ही स्वाभिमानाची लढाई आहे त्यांच्या. बच्चू कडूंना या लढाईला मी शुभेच्छा देतो. त्यामुळे हे सगळं रंजक होत चाललंय दिवसेंदिवस. तिकडे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद सुद्धा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. रवी राणा यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जशास तसं उत्तर देणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. रवी राणा यांच्यामुळे मी एकटा नाराज नसून 50 आमदार नाराज आहेत. अनेकांनी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचंही कडू म्हणाले. नाही, ते निघेन वगैरे असं काही म्हणाले नाहीत किंवा ते वेगळा काय निर्णय घेणार इकडे तिकडे जाण्याचा असं काही म्हणाले नाहीत. ते म्हणालेत मला या विषयाचा काही जर सोक्षमोक्ष लागावा. माझ्याबरोबर 7-8 आमदार आहेत की ज्यांना ह्या गोष्टी पसंत पडत नाहीत. त्यांनी मी 7-8 आमदारांना घेऊन जाणार आहे, बाहेर पडणार आहे असं कुठेही वक्तव्य आलं नाही. बच्चू कडू एक संवेदनशील नेता आहे. त्यांना सगळ्या स्थितीची जाणीव आहे, आकलन आहे आणि त्याच्यामुळे अशा भावनेतनं त्यांनी ते वक्तव्य केलेलं नाही. अर्थात बच्चू कडू हे चांगले, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा केला आहे, ज्यांच्या बरोबर अनेक आमदार आहेत, त्यांच्याबाबत या नौटंकी दाम्पत्य असं काही बोलत असेल तर नक्की बच्चू कडूंसारखा दिलदार पक्षप्रमुख म्हणून ते वागतायत तर त्यांना त्रास होणं बरोबर आहे. आता बच्चू कडूंच्या किती आहेत आमदार संपर्कात? ते 7 असतील, 17 असतील. आता ते त्यांना माहिती आहे. यांचं कसं असतं माहितीये का? प्रेमभंगाचं दुःख आहे की नाही? प्रेमभंगाचं दुःख की मैंने तुम्हें दिल दिया था दिलदार समझकर, तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझकर. तर बच्चू कडू साहेबांनी जे काही त्यांच्यासाठी जे सगळं केलं होतं त्याची काहीच किंमत नाही ठेवली. असं नाही करायला पाहिजे. वाईट केलं ते मंत्रिपदासाठी. त्यामुळे बच्चू कडू साहेबांचा सगळा विश्वासघात झालाय आणि मग आता पद लोकांमधूनही जाईल आणि तिकडूनही जाईल तर वाईट होतं ना. दिवाळीनंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मोठे प्रशासकीय बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. अनेक प्रमुख सचिवांच्या बदल्या होऊ शकतात. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, राज्यातील मोठ्या महानगरपालिकांचे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. तसंच मंत्रालयातील महसूल, गृह, वित्त, सार्वजनिक बांधकाम या विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी यांच्यासुद्धा लवकरच बदल्या होऊ घातलेत असं सूत्रांचं म्हणणं आहे. वरिष्ठ IAS, वरिष्ठ DIG, IG, पोलीस आयुक्त पदं यात मोठ्या प्रमाणात बदल केले जाऊ शकतात असं प्रशासनातल्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. कोणकोणते हे बदल आहेत? प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल, गृह विभागाचे सचिव
यासह वरिष्ठ IAS अधिकारी, वेगवेगळ्या खात्यांचे, पोलीस प्रशासनात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होऊ घातले आहेत. यात DIG, IG, काही मोठ्या महानगरांचे पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे. जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कुंचल्यातून साकारलेलं हिंदुत्वाचं शिवधनुष्य हे चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून पाठवलं आहे. जयदेव ठाकरे यांच्या पत्नी अनुराधा ठाकरे यांनी हे चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा या निवासस्थानी भेटून त्यांना जयदेव ठाकरे यांनी पाठवलेली ही भेट दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्यांच्या प्रमाणे विमानतळावर रांगेत उभं असल्याचं पाहायला मिळालं. नागपूर विमानतळावरचं हे दृश्य आहे. सर्वसामान्यांच्या सोबत बोर्डिंग पासच्या रांगेमध्ये देवेंद्र फडणवीस उभे राहिले होते. कोल्हापूर विमानसेवेला अधिक गती लवकरच मिळणार आहे. येत्या 3 नोव्हेंबरपासून कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधा सुरू होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या विमानतळावर नाईट लँडिंगची चाचणी पार पडली आणि ही चाचणी यशस्वी झाल्यानं आता कोल्हापूर विमानतळ अधिक सक्षम झाल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. तसंच कार्गो विमानसेवेचा प्रस्तावसुद्धा केंद्राकडे पाठवला असून दिल्ली आणि गोवा विमानसेवासुद्धा लवकरच सुरू करण्याचा मानस असल्याचं त्यांनी म्हटलं. कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्यात येईल असंही धनंजय महाडिक पुन्हा एकदा म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. काय सांगाल, नाईट लँडिंगची चाचणी झाली, विमानांची आता रेलचल वाढणार आहे. कोल्हापूरच्या विमानतळासाठी गेले काही वर्ष मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. त्यामध्ये 2017 साली कोल्हापूरचं विमानतळ हे उडान योजनेमध्ये लो कॉस्ट एअरपोर्ट म्हणून त्याची मंजुरी मिळाली. 274 कोटी रुपयाचा निधी त्यासाठी मिळाला. त्यात अनेक विषय होते, टर्मिनल बिल्डिंग, नाईट लँडिंग आणि अदर फॅसिलिटीज सगळ्या. नाईट लँडिंगचा जो हा प्रश्न आहे हा दिल्ली दरबारी 2-3 वर्ष प्रलंबित होता. मी 3-4 महिन्यापूर्वी खासदार झाल्यानंतर पुन्हा त्याचा फॉलोअप घेतला आणि त्याची मंजुरी आणलेली आहे. काल पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी विमानतळाला भेट दिली आणि त्याची थोडीशी मी मुद्दाम चाचणी मागितली की कशा पद्धतीनं ऑपरेट होतं आणि ते सगळं मी पाहणी केली. आणि काल सगळ्या ऑपरेशन झालेल्या तिथं आपण पाहिलेले आहेत. येणाऱ्या 3 नोव्हेंबरपासून आता ही नाईट लँडिंग फॅसिलिटी कोल्हापूरमध्ये सुरू होते आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी हा खूप महत्त्वाचा विषय होईल. आता एअर कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा वाढणार आहे, कारण अनेक शहरांना जोडण्याची मागणी आहे ती कोल्हापूरकरांच्याकडून केली जाते. नवीन प्रस्तावित काही मार्ग आहेत का? नवीन सध्या मुळात 5 आपल्या विमानसेवा कोल्हापूरहून सुरू होत्या. मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, तिरुपती आणि अहमदाबाद. त्यातल्या 2 विमानसेवा सध्या बंद आहेत. त्यात हैदराबाद आणि बेंगलोर या 2 बंद आहेत. तर त्या प्रामुख्यानं पहिल्या सुरू करण्याकडे माझं थोडंसं कल असणार आहे. त्याचबरोबर अहमदाबाद ही 3 दिवस होती, ती आता 4 दिवस आपण करून घेतली आहे, ते 7 दिवस चालेल. मुंबईसुद्धा आज विमानसेवा स्टार एअरलाईन्सची सुरू झालेली आहे, ती आठवड्यातून 3 दिवस आहे. ती पुढच्या महिन्यापासून 5 दिवस करण्यासाठी तो प्रयत्न चालू आहे, म्हणजे 5 दिवस ती मुंबईला जाईल. आणि याचबरोबर गोवा आणि दिल्ली हे 2 बेंगलोर, हैदराबाद हे सुरू करणं आणि गोवा आणि दिल्ली हे 2 नवीन सेक्टर जोडणं यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात हरियाणामध्ये सर्व राज्यातील गृहमंत्र्यांच्या 2 दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात दहशतवादाच्याबद्दल माहिती देताना गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 37 महिन्यांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये 34% घट झाल्याचं सांगितलं. तसंच सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूत 64% आणि नागरिकांच्या मृत्यूमध्ये 90% घट झाल्याची माहिती दिली. स्वातंत्र्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 19,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. गेल्या 3 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये 57,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून जम्मू काश्मीर आता विकासाच्या मार्गावर असल्याचंही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नमूद केलं. 2014 के बाद उग्रवाद की घटनाओं में 74% की कमी आई है. हताहतों की संख्या में 60% की कमी और नागरिकों की मृत्यु की संख्या में 90% की कमी आई है. ये बहुत बड़ी उपलब्धि है.
90% की सिविलियन डेथ को कम करना इतने कम समय के अंदर 8 साल के अंतराल में, मैं मानता हूं ये बहुत बड़ी उपलब्धि है। 5 अगस्त के पहले के 37 महीने और 5 अगस्त के बाद के 37 महीनों में आतंकवादी घटनाओं में 34% की कमी आई है। सुरक्षा बलों की मृत्यु में 64% की कमी आई है और नागरिकों की मृत्यु में 90% की कमी आई है। ये बहुत बड़ी उपलब्धि है। और आज जम्मू कश्मीर में 35,000 से ज्यादा चुने हुए प्रतिनिधि, 35,000 से ज्यादा चुने हुए प्रतिनिधि पंचायत से लेकर तहसील पंचायत, जिला पंचायत, इस सभी जगह लोकतंत्र को प्रस्थापित होने में, देश को सफलता मिली है। दरम्यान याच दौऱ्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा स्थापन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। 2024 पर्यंत प्रत्येक राज्यात या शाखा स्थापन केल्या जातील। चिंतन शिबिरामध्ये त्यांनी ही घोषणा केली। एनआईए को व्यक्तिगत आतंकवादी घोषित करने के लिए यूएपीए के तहत अधिकार दिए गए हैं। अभी पीएफआई पर प्रतिबंध लगाया गया। एनआईए को एक्स्ट्रा टेरिटोरियल क्षेत्र अधिकार देने का काम भी किया गया है और आतंकवादी से विचारधारा से अर्जित संपत्ति को जब्त करने का अधिकार भी एनआईए को दिया गया है। और हमने तय किया है 2024 तक देश के सभी राज्यों में एनआईए की शाखाओं को स्थापित कर एक दृढ़ आतंकवाद विरोधी नेटवर्क बनाने में हम सफल होंगे। आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे। प्रत्येक नोट 4 पानांची करा असं म्हटलंय आनंद दवे यांनी। आनंद दवे हे पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते आहेत, ब्राह्मण महासंघाचे नेते आहेत आणि आनंद दवे यांनी ही उपहासात्मक मागणी केली आहे। लहान नोटांवर आमदार खासदारांचे फोटो असावेत आणि नोटा त्या मतदारसंघात चालतील असा नियम करावा। फक्त मोदींचाच नव्हे तर अमित शाह, नड्डा यांच्यासहित संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या नेत्यांचे सुद्धा फोटो नोटांवर छापावेत। आनंद दवे आपल्यासोबत आहेत। आनंदजी, मूळ मागणी इतकी हास्यास्पद वाटते तुम्हाला की तुम्ही इतकं उपहासात्मक लिहिलं का तुम्ही खरंच असं गांभीर्यानं म्हणताय? हे खूप वर्ष झाली महाराष्ट्र पोट धरून असलेलं नाहीये, त्यामुळे पहिले राम कदम साहेबांचे आभार मानायला पाहिजे की दिवाळी त्यांनी चांगला विनोद केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने असंही वाटते की कधीतरी ते करणारच आहेत। म्हणजे हा देश जर भविष्यात चीन आणि रशियाच्या मार्गाने गेला आणि कायमस्वरूपी पंतप्रधान आपल्याला लाभले तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाहीये। त्याचा पहिला भाग म्हणून जर असं काही होत असेल तर निश्चित स्वागतार्ह गोष्ट आहे। माझं म्हणणं ती 2005-2000ची जी नोट आहे ती पुस्तकाच्या कागदात एवढी मोठी होऊ द्या, त्याच्यावर विश्व हिंदू परिषद, संघ सगळ्यांचे फोटो आले पाहिजे नेत्यांचे। आणि ज्या आमदाराचं मतपरिवर्तन होतंय की अरे भाजप चांगला आहे, विरोधी बाकीचे पक्ष चांगले नाही, दूषितात तुम्हाला फक्त नाही आनंदजी, एक मिनिट, तुम्ही फक्त अशी का मागणी करताय की फक्त विश्व हिंदू परिषदेचे फोटो असावे, त्याच्यावर काँग्रेसच्या नेत्यांचे का नकोत फोटो? नाही रामकदम साहेबांना ते ऐकलं मान्य होणार नाही ना। बर, आपण सत्ताधारी पक्षाच्या हिशोबाने चालतो आता। लोकशाही असली देशामध्ये तर गोष्ट वेगळी होती, त्यामुळे आपण जे आहे ते चालायला हरकत नाही। त्यामुळे 50 कोटीची पण एक नोट काढावी बर, की ज्या आमदारांना असं वाटेल की आपलं मतपरिवर्तन होतं त्यांना द्यायला हरकत नाही। चांगली कल्पना आहे। रामकदम साहेबांचा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी आभार मानतो आणि शुभेच्छा सुद्धा देतो। त्यांना लवकरात लवकर इम्प्लिमेंट करावं आपण। ठीक आहे, धन्यवाद आनंदजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तिकडे मुंबई पोलिसांनी एका 3 महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाची उकल केली। अवघ्या 24 तासात मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला जेरबंद सुद्धा केलाय। आरोपीच्या शोधासाठी तातडीनं 8 पथकं तयार करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच इतक्या जलद गतीनं सगळी सूत्र हल्ली की मुलीचा शोध लागला। यात एका आरोपीला अटक करण्यात आले। पोलीस आयुक्तांनी या चिमुकलीला आज आई वडिलांच्या स्वाधीन केलं। आपण आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। आम्ही प्रयत्नशील असतोच, परंतु आपणही कधी दुर्लक्ष करता कामा नये। हा जो आरोपी आहे मोहम्मद हनीफ, त्याला ताब्यात घेतलेला आहे। अधिक चौकशी चालू आहे आणि नेमक्या कोणत्या उद्देशानं हे मूल
त्यांनी नेलं कब्जातून याचा तपास सुरू आहे. आम्हाला संशय आहे की त्यांनी अधिक असे काही कामं यापूर्वी केली आहेत का त्याची पण पडताळणी आम्ही करत आहोत आणि लवकरच जर काही असं असेल तर आम्ही निष्पन्न करू. त्यामुळे या जबरदस्त कामगिरीबद्दल खरंच मुंबई पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन. तिकडे बॉलिवूड चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्यावर पत्नीला कारच्या खालती चिरडण्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला. या घटनेमध्ये मिश्रा यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली. या प्रकरणी कमल किशोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 17 ऑक्टोबरची घटना असून आपल्या पतीला गाडीत दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीनं भांडण सुरू केलं. यानंतर झालेल्या टोकाच्या भांडणानंतर आपल्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपये किमतीचा सुमारे 2 टन केमिकल मिश्रित खवा जप्त केलाय. गुजरातवरून विक्रीसाठी आलेला हा भेसळयुक्त खवा पुण्यातल्या बुधवारपेठ परिसरात असलेल्या अग्रवाल स्वीट मार्टला जाणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. पाम तेल आणि स्किम मिल्क पावडरपासून हा खवा तयार करण्यात आला होता असं कळलं. पोलीस सध्या याचा तपास करतायत. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी टेम्पो चालकाला सुद्धा ताब्यात घेतलं असून पुढच्या कारवाईसाठी जप्त केलेला खवा हा FDAला सुपूर्द करण्यात आला आहे. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका सराईत गुन्हेगारानं चक्क इंस्टाग्रामचा वापर करत पिस्तूल विक्री केल्याचं उघडकीस आलंय. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला जेरबंद केलं. त्यांच्याकडून 3 देशी बनावटीची पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज वडसा इथे एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये पहाटे झालेल्या स्फोटात एका अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक मजूर गंभीररित्या जखमी झालाय. सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये प्रोडक्शन लाईनची पाहणी करण्यासाठी एक अभियंता आणि एक मजूर गेले होते. त्याच दरम्यान स्टीम लाईनचा स्फोट झाला आणि यात अभियंता संजय सिंग आणि एक मजूर जखमी झाले. गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांनाही जवळच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान अभियंता संजय सिंग यांचा मृत्यू झाला आहे तर जखमी मजुरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगलीच्या मासाळवाडीमध्ये अनोखी प्रथा पाहायला मिळते. मासाळवाडीमध्ये मंदिरावरून मुलं खालती फेकून त्या मुलांना झेलण्याची प्रथा आहे. महालिंगराया देवाच्या यात्रेत ही प्रथा आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण होतो. आटपाडी तालुक्यातील मासळवाडीमध्ये सुद्धा असाच प्रकार काल घडलेला आहे. लहान मुलांना मंदिराच्या कळसावरून फेकणं हा एक अघोरी अंधश्रद्धेचा प्रकार आहे. हा त्वरित प्रशासनानं याची दखल घेऊन तो बंद केला पाहिजे. राज्यामध्ये सध्या जादूटोणा विरोधी कायदा आणि लहान मुलांचं हक्काचं संरक्षण करणारा कायदा आहे. या दोन्ही कायद्याअंतर्गत ही प्रथा बंद होऊ शकते. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीची वसुली करणाऱ्यांनी कर्जाचे हप्ते थकले म्हणून एका कर्जदाराला तब्बल 3 दिवस डांबून ठेवलं आणि अमानुष अत्याचार केल्याचं समोर आलंय. या घटनेत फिर्यादीला एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं. 3 दिवस मारहाण सुद्धा करण्यात आली. एवढंच नव्हे तर जळत्या सिगरेटचे चटके सुद्धा फिर्यादीला देण्यात आले. हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बोलेरो पिकअप गाड़ी लिया था, उसके 2-3 हफ्ते मेरे तरफ रुक गए थे. तो हफ्ते वाले आए, वसूले आ रहे और मेरे को शेगांव से उठा लिए स्टेशन के पास से विश्राम भवन में ले गए. वहाँ पर मारहान करे, बहुत मारे, हाथ को चटके वगैरह सब दिए और वहाँ से रात को 2-2-1 बजे के लेकर खामगांव में ले गए शंकर नगर में और वहाँ पर 2 दिन रखे. वहाँ पर भी बहुत मारे और बाद में मेरे को बोले कि पैसे के धमकियाँ दिए और मेरे औरत को और मेरे बेटे को उठाने का धमकियाँ दिए. अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार. तिकडे राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र साताऱ्यातल्या खोडशी गावात मगरीच्या दहशतीमुळे ग्रामस्थांना दिवाळीच साजरी करता आली नाही.
कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या खोळशी गावच्या मध्यवस्तीत दिवाळीच्या आदल्या दिवशी 9 फुटांची मगर घुसली आणि या मगरीचा व्हिडिओ व्हायरल होताच गावात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सलग 3 दिवस या अवाढव्य मगरीच्या दर्शनामुळे ग्रामस्थ दहशतीत होते. या मगरीला वनविभागाच्या एका टीमनं रात्रीच्या सुमारास पकडलं आणि त्यानंतर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. पण आज पुन्हा एकदा ग्रामस्थांना सकाळी मगरीचं दर्शन झाल्याचं कळतं. रविवारी संध्याकाळी इथं आमच्या वस्तीपाशी मगर अचानक दिसली 10 वाजता. इथे आमची जनावरे वगैरे आहेत. गावातला महत्त्वाचा चौकच आहे हा आणि गावातला मेन रोडच आहे. इथे या मेन रोडला दिसल्यामुळे गावात दहशतीचं वातावरण झालं. जनावरांचं किंवा आम्हाला वेळ काढून तिथं थांबावं लागलं. दिवाळीकडे काही लक्ष देता आलं नाही. मगर पूर्ण गावात म्हणजे लोकवस्तीत यायची गावातल्या आणि 4 दिवसानं मगर इथं कर्मचाऱ्यांनी सापडली तर धरून ते नेली आणि अजून एक 2-4 मगरी अजून नदीपात्रात आहेत. लहान मुलांना सुद्धा आमच्या घरातून बाहेर पडता आलं नाही. लहान मुलं आम्हाला दिवाळी काय ते कसली दिवाळीच माहिती झाली नाही त्या मगरीच्या दहशतीमुळं आणि शासनानं ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही तक्रार दिली त्यांच्याकडे, सरपंचाने दिली. इकडे अंबरनाथमध्ये रस्त्यावर लावलेल्या पेटत्या फटाक्यांच्या माळेवर पडल्यानं तरुणांची चांगलीच तारंबळ उडाली. हे 4ही तरुण दुचाकीवरून जात होते. त्याच वेळेला तिथे जळत्या फटाक्यांच्या माळेवर ते पडले. सुदैवाने यात कोणी जखमी झालं नाही. हे तरुण भरधाव वेगानं दुचाकी चालवत असून स्टंट करत असल्याची माहिती समोर येते. ग्रीन सिटी भागातला हा सगळा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. औरंगाबाद शहरात एका तरुणाकडून अतिशय धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एक तरुण आकाशात उडणाऱ्या रॉकेट्सना हातात घेऊन भर वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीनं फोडत होता. संपूर्ण रस्ताभर फिरत तो ही रॉकेट्स आकाशात उडत होता. या तरुणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून तो जवाहरनगर परिसरातला रहिवासी असल्याचं कळतं. गुजरातच्या वलसाडमध्ये स्टायलिश हेअरकट करणं तरुणाच्या जीवावर बेतलं. कारण केसांना केमिकल लावून आग लावली जाते आणि त्यानंतर हेअरकट केला जातो. अशा प्रकारे हेअरकट करताना वलसाडमध्ये एक तरुण चांगलाच भाजलाय. कारण या तरुणाच्या गळ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे आणि छातीला सुद्धा. या तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. लग्नापेक्षा प्रत्येक जोडपं प्री वेडिंग फोटोशूटसाठी अधिक आग्रही असतं आणि त्यातही आपलं प्री वेडिंग हे इतरांपेक्षा हटके असावं याकरता काही जण तर विशेष प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. नवरदेव आणि नवरी मुलीनं बाईकवर बसून व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ठरवलं. बाईकवर बसण्यापर्यंत ठीक होतं, पण त्यानंतर ही बाईक चक्क हवेत उडते आणि स्कॉर्पिओवरून उडून रस्त्यावर लँड होते असं दाखवायचं होतं. क्रेनच्या मदतीनं प्री वेडिंग स्टंटबाजीचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला. पुढच्या बातमीकडे. परतीचा पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घालत असतानाच ऑक्टोबर महिन्यामध्येच आंब्याच्या झाडाला मोहोर आलाय. रत्नागिरीच्या मजगावमधील राजन कदम यांच्या आंब्याच्या बागेत 4 ते 5 आंब्याच्या कलमांना जबरदस्त मोहोर धरलाय. मोहोर सुरक्षित राहिला तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. जेवढी ही जून झाडं आहेत ते ऑक्टोबर एंडिंगमध्ये फुटतील अशी मला आत्ता अपेक्षा वाटायला लागली. पण ऍक्च्युली हा ऑक्टोबरमध्ये पालवी येण्याचा पिरियड असतो. पण ही निसर्गाच्या चमत्कारामुळेच म्हणावं लागेल की ह्या बागेत हा दिसायला लागला. आणि ही बाग गेल्या 12-15 वर्षामध्येची झाडं आहे ती आता पहिल्यांदाच मोहर येतो याला. आणि त्यामुळे निसर्गाचा चमत्कार ह्याच्यापासून नाकारता येत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतील कांदिवली चारकोप सेक्टर 1 मध्ये किल्ले सिंहगडाची अप्रतिम प्रतिकृती उभारण्यात आली. पर्यावरणपूरक वस्तू वापरून हा किल्ला तयार करण्यात आलाय. मावळे, तानाजी मालुसरे यांची समाधी आणि स्मारक तसंच मशाली सुद्धा बनवण्यात आलेत. तरुण पिढीमध्ये किल्ले संवर्धनासाठी जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचं आयोजकांनी म्हटलंय.
जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यासाठी आता बंद करण्यात आले आहेत. भगवान केदारनाथाच्या पूजेनंतर सकाळी 8:30 वाजता मंदिराचं मुख्य द्वार बंद करण्यात आलं. बाबा केदारनाथ यांची जंगम मूर्ती केदारनाथहून ओंकारेश्वर मंदिर उखीमठसाठी रवाना झाली. उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात आता केदारनाथाची हिवाळी पूजा होणार आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. BCCIनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आता क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना समसमान मानधन दिलं जाणार आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. आता पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समसमान मानधन मिळेल. कसोटी क्रिकेट सामन्यासाठी पुरुष क्रिकेटपटूंना 15 लाख रुपये, एकदिवसीय क्रिकेटसाठी 6 लाख, T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मानधन मिळत होतं. आता महिलांना सुद्धा पुरुषांप्रमाणेच मानधन मिळणार आहे. एकंदर ह्या निर्णयामुळे लेडीज खेळाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार आणि खेळ हा जीवनाचा एक भाग झालेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि ज्याला आपण स्पोर्टिंग कल्चर डेव्हलप व्हायला पाहिजे त्याला हे